श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तुमचं कोणतंही जे काम असेल ते सफल होणार आहे, कारण येत आहे सफला एकादशी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे, जे सफला एकादशी दिवशी जर तुम्ही केलेत तर तुम्ही कोणत्याही कामामध्ये अडचणी येणार नाही. जे तुम्ही काम करताय ते काम तुमचं नक्की सफल होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सफला एकादशी ही येत आहे 15 डिसेंबरला. 15 डिसेंबरला सकाळी उपाय करण्याआधी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे जेव्हा आपण अंघोळ करतो, त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे. आणि अंघोळ करताना मी आता खूप सक्सेसफुल आहे किंवा माझ्या आयुष्यामधली सगळी नकारात्मकता निघून गेलेली आहे, असं तुमच्या भाषेमध्ये पॉझिटिव्ह बोलत बोलत अंघोळ करायचे आहे. म्हणजे जे काही तुमच्या शरीरामध्ये, जे काही मनामध्ये ब्लॉकेजेस असतील ते निघून जाण्यासाठी मदत होईल. हा उपाय तुम्हाला पहिल्यांदा करायचा आहे. हा उपाय नाही आहे, तर ही सुरुवात आहे जी आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायची आहे. त्यामुळे आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडचण येणार नाही, कोणत्याही कार्यामध्ये विघ्न येऊ नये, यासाठी हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत. पहिल्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चौकोनी कागद घ्या. त्या कागदाला हळद थोडीशी ओली करायची आहे. हळदीने त्या कागदाला दोन्ही बाजूने पिवळं करायचं आहे. हळदीने हळद ओली करून तो कागद पिवळा करायचा आहे. आता हा पिवळा केलेला कागद जो आहे, त्या कागदावरती 11 अक्षता ठेवायच्या आहेत, म्हणजे 11 तांदूळ ठेवायचे आहेत. हे 11 तांदूळ ठेवल्यानंतर या कागदाची एक पुडी बनवायची आहे. चौकोनी फोल्ड करून जसं आपण पॉकेट बनवतो तशा पद्धतीने एक त्याची पुडी बनवायची आहे. ही जे पॉकेट तयार केलेलं आहे, ही जी पुडी बनवलेली आहे ती दोन्ही हातांमध्ये पकडायची आहे आणि आपल्या जे काही विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे 3 वेळा बोलून आपल्या जे काही आपल्याकडून मागच्या जन्मी किंवा ह्या जन्मी चुका झालेल्या आहेत, त्याबद्दल मला क्षमा करा आणि जे मी कार्य योजले आहे, जे काही काम मी योजले आहे, त्या कामामध्ये सफलता द्या. त्यासोबतच जी काही तुमची इच्छा आहे, की माझं स्वतःचं घर झालेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला चांगली नोकरी मिळालेली आहे किंवा माझ्या आयुष्यामध्ये सगळी चांगली माणसं आलेली आहेत किंवा मला सगळे सपोर्ट करणारे आहेत, अशा ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या प्रेझेंट टेन्समध्ये बोलायच्या आहेत. आणि ह्या इच्छा बोलता बोलता बोलून झाल्यानंतर आपल्याला विष्णुदेवांचं पुन्हा एकदा नामस्मरण करायचं आहे. 3 वेळा नामस्मरण करायचं आहे, 3 वेळा नाव घ्यायचं आहे. त्यांच्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि तो जो कागद आहे, ती फोल्ड केलेली जी पुडी आहे, ती पुडी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. देवघरामध्ये ही पुडी तुम्ही कुठेही ठेवू शकता. कोणत्याही देवाच्या पाठीमागे ठेवू शकता किंवा देवाऱ्यासमोरसुद्धा ठेवू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की हे कोणालाही दिसू नये किंवा कोणाला तुम्हाला सांगायचं नसेल, तर ती पुडी तुम्ही एखाद्या फोटोच्या पाठीमागेसुद्धा लपवू शकता. ही जी पुडी आहे ती 24 तास अशीच ठेवायची आहे. ज्या दिवशी आपण सकाळी उपवास करू, त्याच दिवशी हे सकाळी करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर ही पुडी आपल्याला जिथे कुठे आपल्याला आपली जी प्रायव्हेट जागा असेल किंवा आपल्याला वाटत असेल कपाटामध्ये किंवा अलमारीमध्ये कुठेही तुम्ही एका ड्रॉवरमध्ये ती लपवून ठेवू शकता. आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, जी तुम्ही मनामध्ये कार्य योजलेलं आहे, जी तुमची इच्छा तुम्ही बोललेली आहे मनामध्ये, ती इच्छा तुमची पूर्ण झाल्यानंतर हा कागद तुम्हाला डिस्ट्रॉय करायचा आहे किंवा पाण्यामध्ये सोडायचा आहे किंवा कुठेही मातीमध्ये टाकून द्यायचा आहे किंवा मातीमध्ये दाबून टाकायचा आहे. आता हा होता आपला पहिला उपाय. हा उपाय आपल्याला अगदी विश्वासाने करायचा आहे आणि चांगल्या कर्मांनी करायचं आहे. आपले चांगले कर्म तर आपल्या पाठीशी आहेतच, हा विश्वास आपल्याला असला पाहिजे. आणि या हा उपाय करताना सुद्धा आपल्या मनामध्ये किंचितसुद्धा शंका यायला नको, कारण सफला एकादशी ही विष्णुदेवांची एकादशी आहे. विष्णुदेवांची प्रार्थना करण्याचा दिवस आहे, विष्णुदेवांचं व्रत करण्याचा दिवस आहे. तर विष्णुदेव प्रत्येकाच्या पाठीशी असतातच. जर त्यांची मनोभावे प्रार्थना केली तर त्यांच्यासोबतच आपल्याला लक्ष्मी मातेचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. म्हणून हा उपाय अगदी मनापासून करा. पुढचा उपाय खूप छोटासा आहे. ज्यांच्यासोबत प्रत्येक वेळी आपल्याला असं वाटत असेल की माझ्यासोबत चुकीचं होत आहे, त्या लोकांच्यासाठी हा उपाय आहे. आदल्या दिवशी तुळशीचं एक पान तोडून आणायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर हे तुळशीचं पान सफला एकादशीच्या दिवशी कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेला हे तुळशीचं पान उजव्या हातामध्ये पकडून
होल्ड करायचं आहे. आपल्या दोन्ही हातामध्ये होल्ड करून बोलायचं आहे, की माझं वाईट नशीब मी आजपासून सोडत आहे आणि माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे. माझ्या नवीन कामं माझी चालू होत आहेत किंवा नवीन सफलता माझ्या आयुष्यामध्ये येत आहे. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. अशा पद्धतीनं बोलून हे पान आपल्या मंदिरामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही हे पान एखाद्या झाडाखाली सुद्धा सोडून येऊ शकता. जर तुम्ही हे पान मंदिरामध्ये ठेवताय तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान कोणत्याही एका झाडाखाली टाकून यायचं आहे. त्यानंतर सफलता एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्या मंदिरासमोर देवघरामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णुदेवांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर अजून एक छोटासा उपाय सांगते, तो म्हणजे या दिवशी सफला एकादशी दिवशी आपल्याला सकाळी अंघोळ वगैरे केल्यानंतर एका हिरव्या पेनाने किंवा जर नसेल तर ब्ल्यू पेनाने आपल्या डाव्या हातावर "मी यशस्वी आहे" असं छोट्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. जे स्वतःला फक्त दिसलं तरीसुद्धा खूप झालं. तर डाव्या हातावर डाव्या हातावरती कोणत्याही भागावरती तुम्ही हे लिहू शकता. "आय एम सक्सेसफुल" असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. जे तुमची भाषा असेल, तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असेल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता. या उपायामुळे तुमच्या अंगामध्ये, तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये एनर्जी आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेव्हा आपण या गोष्टी अशा खास दिवसांमध्ये करतो तेव्हा त्याची ऊर्जा जास्त असते आणि ती युनिव्हर्सपर्यंत पोचायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जे मी 3 उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करा, मनापासून करा, श्रद्धेने करा आणि कुठेही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती असेच मी छोटे-छोटे उपाय सांगत असते, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सुखशांती यावी, समृद्धी यावी, लक्ष्मी माता प्रत्येकावरती प्रसन्न असावी, त्यासाठी मी उपाय सांगत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या-छोट्या उपायांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.